माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहे साहेब, स्वागत आहे एबीपी माझा मध्ये। शेवटी भोकर आणि मुखेडचा गड तुम्ही राखलाय, काय सांगाल? भोकर आणि मुदखेड तर नेहमीच प्रामाणिकपणे माझ्या बरोबर सदैव राहिलेला आहे आणि मला आनंद आहे की मी भाजप प्रवेश केल्यानंतर पूर्ण माझा मतदारसंघ तर भाजपमध्ये झालाच, परंतु ज्या नगरपालिका ज्या मी आणल्या होत्या त्या सुद्धा आज आम्ही भाजपमध्ये कन्वर्ट करू शकलो आणि चांगल्या मताधिक्याने, आणि बऱ्याच ठिकाणी तर काँग्रेसने खातंही उघडलेलं नाही अशी परिस्थिती आहे। त्यामुळे मग योग्य नियोजन, विकासाचा त्याच्यामध्ये असलेला भाग आणि लोकांची साथ हा त्यातला फार मोठा जमेची बाजू आहे आणि मी 100% समाधानी आहे। जिल्ह्यातले काही तुरळक जर वगळले विषय तर जिल्ह्यात सुद्धा भाजपला चांगल्या पद्धतीने यश मिळालेलं आहे। ज्या ठिकाणी आम्ही कमी पडलो त्या ठिकाणी थोड्याशा उणीवा दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाले तर आगामी महापालिका आम्ही नांदेडची निश्चित चांगल्या मताधिक्य निवडून आणू शकू। म्हणजे जेवढे प्रमाण अर्ज आहे तेच दाखवतंय की भाजपकडे येण्याचा कल किती। राज्यात सुद्धा आपण पाहिलं की सगळ्यात एक नंबरचा पक्ष आणि तो पण फार फरक आहे, म्हणजे इतर दोन मित्र पक्ष जे आपले आहेत ते पण आले आहेत, पण त्या तुलनेमध्ये जर आपण संख्याबळ जर पाहिलं सर्वात जास्त भाजपचं संख्याबळ राज्यामध्ये सुद्धा आहे। त्यामुळे एकंदरीत विकसित भारताची कल्पना खऱ्या अर्थाने लोकांनी मान्य केलेली आहे आणि त्याचबरोबर आपली शहरं चांगली व्हावी, मुख्यमंत्र्यांनी दिलेली आश्वासनं, आगामी काळामध्ये त्याच्यात होणारी विकासाची कामं ही खऱ्या अर्थाने जमेची बाजू आहे। आणि त्यामुळे मी आमचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्षांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांच्या मेहनतीचं फळ आहे। त्याचबरोबर केंद्रामध्ये सुद्धा आमचे पंतप्रधान मोदी साहेब, JP नड्डाजी, अमित शहा आमचे नवीन आमचे जे कार्याध्यक्ष झालेले आहेत ते सर्वांनी मिळून त्याच्या नेतृत्वाखाली आज राज्यामध्ये यश मिळत आहे, हे नेतृत्वाचं सुद्धा यश आहे। साहेब, भोकर तुम्ही जिंकलेले आहेत, त्याचप्रमाणे जिथे आमदार होते भाजपचे ते राजेश पवार, त्याच्यानंतर देगलूर, ह्या दोन्ही जागा तुमच्या गेलेल्या आहेत। याचं काय कारण वाटतंय? इतक्या लवकर मला सांगणं कठीण आहे, त्याचं अनालिसिस करावं लागणार आहे, परंतु थोडंसं विचार करून जर निर्णय घेतले असते तर कदाचित ह्याही जागा मी काढू शकलो। अवघड नव्हतं, पण आहे थोड्याशा उणीवा आहेत, काय अडचणी आहेत, लक्ष घालू आम्ही। आता या निकालाचा महापालिकेवर काही परिणाम? निश्चित पॉझिटिव्ह परिणाम होणार आहे। राज्याच्या निकालाचा परिणाम आणि जिल्ह्यात सुद्धा भाजपला मिळालं यश निश्चितच आम्हाला महानगरपालिकेत यश मिळून दिलं। विजयाचं खरं श्रेय कोणाला द्याल? जनतेला। विजयाचं श्रेय जनतेला आहे, मतदान त्यांनी केलेलं आहे, त्याच्यामुळे श्रेय त्यांना दिलं पाहिजे पहिल्यांदा, आणि मग राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं नेतृत्व आणि त्यांनी घेतलेला पुढाकार, त्यांनी केलेला प्रचार दौरे, त्यांची मेहनत, हे सर्व रिॲक्शन ज्याला जे आले आहे, म्हणजे जी पॉझिटिव्ह बाजू आलेली आहे ही नेतृत्वामुळे आलेली आहे। नेतृत्वामुळे हा दिवस आपल्याला आलेला आहे, याचं श्रेय जे आहे ते पूर्ण मी जनतेला देतो, अशी प्रतिक्रिया जी आहे ते राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिलेली आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।